हॅलो, गुड मॉर्निंग. मी आता उठले होते आणि इथे सकाळचे 6 वाजले होते. आज मला उठायला थोडा उशीरच झाला होता. कारण रोज मी सकाळी 5:30ला उठते, पण आज जरा उशीर झाला. त्यामुळे मी उठल्या-उठल्या पहिले दरवाजा उघडला आणि बाहेरचे मस्त फ्रेश वातावरण, बाहेर मस्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता आणि सकाळी उठल्यावर मस्त प्रसन्न वाटते. सकाळी कसं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो आणि आमच्या इथे मागे साईबाबाचे मंदिर आहे, त्यामुळे तिथले भजने पण ऐकायला येतात. नंतर मग मी किचनमध्ये आले. पहिले गॅसवर पाणी ठेवले आणि नंतर भांडी लावून घ्यावी म्हटलं. कारण आपल्या बायकांचं असं असतं, सगळं जागेवर असलं तर पटापट आवरते आणि थोडी जर इकडं-तिकडं झाले तर परत चिडचिड होऊन जाते. त्यामुळे म्हटलं पहिले भांडे पुसून लावून घ्यावी आणि नंतर मग बाकीचे काम करावे. तोपर्यंत पाणी पण तापतं गॅसवरती. तर मी इथं तेच करत होते. पहिले भांडी लावून घेत होते आणि नंतर मग मला बाहेरचं आवरायला जायचं होतं. नंतर मी बाहेरचं आवरायला घेतलं झाडून आणि मला हे स्वच्छ धुवून घ्यायचे होते. कारण मी रोज हे पाण्याने नळ लावून स्वच्छ धुवूनच घेते. कारण कसं माती वगैरे सगळं नळाने निघून जाते मग. आणि सकाळी लवकर उठले ना तर एकदम फ्रेश वातावरण राहते बाहेर. थंडगार हवा आणि एकदम पॉझिटिव्हिटी येते आणि कामाला उल्हाससुद्धा येतो. त्यामुळे मी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते, म्हणजे लवकरच उठते. इथं मी आता हे सगळे नळ लावून धुवून घेत होते. आणि बाहेर मस्त असे थंडगार हवा आणि ते राहते, त्यामुळे असं वाटते की आतमध्ये जाऊच नाही. नंतर मग मी आंघोळ वगैरे करून माझं आवरून परत किचनमध्ये आले. इथे मी डांगरची भाजी बनवायला घेतली होती. त्यासाठी मी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि मला शेपूची भाजी पण करायची होती. त्यामुळे मी मिरची लसूण कट करायला घेतले आणि लगेच स्वयंपाक करून घेतला. शेपूची भाजी, डांगरची भाजी आणि चपाती. इथे माझा स्वयंपाक रेडी होता. नंतर मी गॅसवर दूध तापायला पण ठेवून दिले आणि हे बघा, स्वयंपाक थोडा असो किंवा जास्त, भांडे तर जेवढे होते तेवढे होणारच. भांडे खूप पडले होते. नंतर मग मी लगेच हातसरचे तेवढे भांडे पण घासून घेतले आणि सगळं किचनचं आवरून घेतलं मस्तपैकी चकाचक. आता एकदम क्लीन झालं आहे किचन. सगळं जागच्या जागी ठेवून दिलं मस्तपैकी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब करा. बाय.